कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले यांनी त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार व अनियमिततेच्या आरोपांचे जोरदार खंडन करत सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट केले। नेरळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या बाजूने सविस्तर स्पष्टीकरण देत ग्रामपंचायतीतील प्रत्येक काम पारदर्शक व कायदेशीर मार्गाने केल्याचा दावा केले। विर्ले म्हणाले की ग्रामपंचायत कार्यालयातील प्रत्येक निर्णय, विकास कामे आणि निधीचा वापर शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात आलाय। कोणालाही शंका असल्यास आम्ही तपासासाठी पूर्णपणे तयार आहोत। खोटे आरोप करून जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीतील बांधकाम कामांमध्ये अनियमितता आणि निधी दुरुपयोग झाल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय हजारे यांनी केला होता। त्यांनी सरपंच विर्ले यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत प्रशासकीय तपासाची मागणी केली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना विर्ले म्हणाले, सर्व कागदपत्रे तपासासाठी खुली आहेत। आम्ही गावाच्या विकासासाठी काम करत आहोत, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही। या आरोप प्रत्यारोपांमुळे कोल्हारे ग्रामपंचायतीतील राजकीय वातावरण तापले। काही ग्रामस्थ आणि विरोधी सदस्यांनी निधी वाटप व बांधकाम प्रक्रियेबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी सादर केल्या। त्यामुळे या प्रकरणात स्थानिक प्रशासनाकडून सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विजय हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, आम्हाला न्याय हवाय। जर सर्व काही पारदर्शक असेल तर निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी आम्ही तयार आहोत। याच पार्श्वभूमीवर प्रशासन पुढे काय निर्णय घेते आणि तपासानंतर नेमके सत्य बाहेर येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। आणि तुम्ही ज्या माझ्या विनंतीला मान्य केलं त्याबद्दल आभार सुद्धा। मी सरपंच ज्यावेळेस बसलो 10 फेब्रुवारी 2021 मी सरपंच झालो निवडणुकीनंतर। त्यानंतर त्यावेळची अवस्था आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतची अतिशय विकासात्मक दृष्ट्या मागासलेली अवस्था, की कुठे रस्ते नाही आहेत, सर्व चिखलमय रस्ते, लाईट नाही, अंधार नाही, पाणी नव्हतं पियायला। या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलो आहे। त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही। प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत, प्रत्येक जण त्याच प्रकाशात येत आहेत, प्रत्येक आपल्या परिसरातील नागरिक सुद्धा तेच पाणी पित आहेत। त्यामुळं की इथे मी काय केलंय ते सर्वांना जगजाहीर आहे। आणि विकासात्मक दृष्टिकोन पंचक्रोशीत म्हणजे मी घेण्यापेक्षा सर्व लोकच पंचक्रोशीत माझं नाव घेतात का कशा पद्धतीने विकास केला। दुसरी गोष्ट राहिल्या की विरोधकांचं आरोपांचं खंडन। त्या अगोदर एक मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व पत्रकार बंधूंना, की एसटी स्टँड पाहिला असेल तुम्ही, हे एसटी स्टँड होत नाही म्हणून किती वेळा आपल्याकडेच न्यूज बनवत होत्या। आणि तो एसटी स्टँड ज्यावेळेस बांधवायला घेतला आपण मंजूर करून, त्यावेळेस ते एसटी स्टँड खासगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रिटीकरणाचा अतिक्रमण, हा कुठला दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही। का विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही। आणि जनता माझी इथली खूप सज्ञान आहे, त्यांना विरोधक कशा पद्धतीने अडवून करतात ते माहिती आहे। आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत। तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर आहेत, अभियंता, त्यांनी येऊन त्याची कोर टेस्ट केले, त्यांचे रिपोर्ट्स खूप चांगले आले। त्यांच्याकडे ते रिपोर्ट्स अगोदर तुम्हाला भेटून जातील। जे माझ्यावर आरोप झाले त्या आरोपांबद्दल एक एक आपण मुद्देसूद घेऊया। पहिला की डिस्को रिसॉर्ट मध्ये वसुलीचा विषय, बरोबर काहीतरी असाच विषय आहे। तर 2021 ला जवळजवळ 42 ते 45 लाख रुपये त्या डिस्को रिसॉर्टची वसुली थकबाकी होती। आणि मी जिथून सरपंच बसलो त्या योग्य पद्धतीने आपण त्यांचे चोखपणे त्याचे बजावणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे। जवळजवळ 20 ते 21 लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले आहेत। ते आपली ग्रामपंचायत खुली किताब आपल्या समोर आहे। दुसरीकडे की 2009 पासून तर 2021 पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप माहित नाही। आणि जे उर्वरित रक्कम आहे जी का आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची, ती 100% आपण वसूल करणार। 2 वेळा त्यांना रिटार्ज आपण प्रोसेस केलेली आहे, जप्तीपर्यंत विषय गेलेला आहे। जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले आहेत। याच्या पुढे असं असेल तर त्यांच्यामध्ये आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसूल करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू। तिसरी गोष्ट की एक 420 म्हणजे मला हा शब्द समजा 420 म्हणजे काय नक्की विषय। एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे,
ती तशी 4च लोक झाली. आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो 56 लोकांची सोसायटी 4च लोक राहतात, 4 ते 6 लोक, आणि त्या लोकांना तिची बिल्डर सोडून पडून गेला होता. आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती. पिण्याचं पाणी कसं ऍडजस्ट होतील, लाईट बिल कसं ऍडजस्ट करेल, मेंटेनन्स कसं ऍडजस्ट करेल, या हिशोबाने ते माझ्याकडं, मी 10 फेब्रुवारीला सरपंच झालो, ते माझ्याकडे खूप राहून. तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या कायदेशीर आहेत त्या पूर्तता करणं आहे. तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डरकडून, व्यवसायाकडून तुम्ही केस करा, काय करा, पण ते पूर्तता करून घ्या. आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलंय. दुसरी गोष्ट आहे का, ते जे 420 हा शब्द वापरला, हा शब्द का वापरला मला माहित नाही, कारण की त्याला कर आकारणी, बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी 2017 मध्ये झालेली. त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलतात, जे खालची दुकान, गाडी किंवा शॉप बोलतात, त्या शॉपची सुद्धा कर आकारणी 2018 मध्ये झाल्या. मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायची, त्या लोकांना पाणी प्यायला नाही. माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे. आमची सोसायटी फाउंडर साहेब, आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू, आम्ही कशा पद्धतीने चालू, आमच्यावर विनंती करा. त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार भोगवाट्याप्रमाणे तर सर्व खोटी गोष्ट आहे. ती गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात आहे त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या, त्यावेळेस त्या केल्या. बाकीचं आपण पोलीस स्टेशनला जे काय स्टेटमेंट द्यायचं ते दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की राहिला विषय का विकासाच्या होती, ते विकासाच्या तुम्हाला मी आता सांगितलं काय काय कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलाय एक सरपंच म्हणून. दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काय बोटावर विरोध वगळता, त्यांना रस्ते दिले, आपण पाणी दिलं, स्ट्रीट लाईट दिल्या. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने तशी चांगले हॉस्पिटल नव्हते, तर कुणाला अटॅक आला, काय झालं, कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं, कुणाला कार्डियक अरेस्ट झालं, तर इमिजिएटली काय करणार, तर मग त्यांना आपण ऍम्ब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला त्या गोष्टीचा खूप आनंदाने माझं नाव घेतो. जरा आणखी काय प्रश्न जे काही विरोधकांनी उठवलेत तुम्ही विचारू शकता, तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल. सगळ्यात अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं की जी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत त्याचा ठराव अगोदर घेतला गेला आणि 7 महिन्यानंतर ते त्याचं काम सुरू झालं, त्याच्या अगोदरच ते हलवलं गेलं. हे सगळं कसं काय झालं? हे बघा, त्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ती तुम्हीच न्यूज लावलेली. ती पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजारे, त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं, ज्या गावाने त्याला निवडून दिलं, त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली. त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा. त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस दिली. त्या नोटिसाचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्याने लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या. दुसरी गोष्ट, ती ग्रामपंचायत जी आहे ती कोल्हापूरमधून धामोट्याला आली. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी पेपरही सादर केले, तसे ठराव अगोदर घेतला गेला. ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये जुलैमध्येच काहीतरी त्याचा टीएस सुरू झालं आणि टीएस झाल्यानंतर वर्क ऑर्डर यायला त्याला जवळपास 7-8 महिने गेले आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत हलवली. हे कसं काय? किती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम ज्यावेळेस चालू करतोय तर त्याचं लिगली सगळे ठराव जे गोष्टी तुम्ही बोलता टीएस वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतर आपण ती ग्रामपंचायत हलवतो. ग्रामपंचायतचं जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याला कालावधी किती होता? आता संबंधित ठेकेदार आहे बघा, याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही, पण त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली. आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला, त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला 31 दिवसाचा कालावधी होता. आता त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केलाय. हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही सक्त ताकीद दिली तुमचा कायदेशीररित्या जर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही. त्यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय, त्यानंतर ग्रामपंचायतकडे सादर केलाय. परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा, त्याच्यामुळे ते तो करेल नाही करेल ते माहित नाही, पण त्याची इच्छा करायची दिसत नाही. त्याच्यामुळं याच्या पुढे आपण त्याला बेदखल करतो आणि नव्याने ते काम चालू करून ज्याच्याकडून करायचं. त्यांनी एक आरोप केला होता 300 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे झालेली. खूप चांगली गोष्ट. अनधिकृत बांधकाम तुम्ही हा प्रश्न विचारला. तुम्ही ग्रामपंचायत सपोर्टिव्ह देते, ना हरकत देण्याची तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही ना हरकत दाखले दिले जात आहेत आणि प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेने यात लक्ष द्यायला पाहिजे असं त्याने आरोप केला. 100% गोष्ट. इथं 300 काय जास्त पेक्षा अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, पण ती माझ्या कारकिर्दीत नाही झाली. तुम्हाला एकच सांगतोय, ही जी बांधकामं झालेली आहेत ती 2021च्या पूर्वी झालेली आहेत.
2021च्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील, बाकी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघा, नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे 3 प्राधिकरण आहेत तशी. एक पहिल्यांदा की नेरळ विकास प्राधिकरण, त्यानंतर MMRDA म्हणजे कलेक्टर अंडर आलं, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आला. तिसरं की गावठाण. आता गावठाणमध्ये जे काय माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठाणमध्ये अधिकार आहेत. दुसरी गोष्ट का जेवढे पण बांधकामं झालेले आहेत, जवळजवळ 90% बांधकाम मी तुम्हाला बोलतोय, तुमची आपली ग्रामपंचायत कुलकीतामध्ये तुम्ही जाऊन चेक करा की 90% बांधकामं ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वीच झालेली आहेत. आणि कसं झालंय की आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कर आकारणी करू शकत नाही ना, कारण की इथेशी जे नवीन UPDC आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी जे घेतलं त्याप्रमाणे 18 जुलै 2016चं जे परिपत्रक त्या अन्वये आपण त्यांना कर आकारणी केलेली आहे. कसे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे, आता त्याचं सुद्धा विजय हजारे सुद्धा बांधकाम परवानगीसाठी ज्यावेळेस झालं त्याचं पण सेव्ह केलेलं आपण 18 जुलै 2016 अन्वये त्याची आपण कर आकारणी केलेली आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचं केलं. दुसरी गोष्ट आहे की या जो परिसर आहे हा पूर्ण नेरळ विकास प्राधिकरणामध्ये आहे. तर नेरळ विकास प्राधिकरणावर वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण नेरळ विकास प्राधिकरणावर वेळोवेळी कळवले आणि त्यांनी त्यांच्याकडे संबंधितांवर कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता. त्या गोष्टीमध्ये काय केले त्यांनी. अनधिकृत शाळा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे, काय सांगाल त्या संदर्भात? तोंडात ते बघा जीभ दिले ती कशी चालवता येईल, त्याच्याकडे काय पुरावा आहे का, कोणती शाळा अनधिकृत अधिकृत, शाळेला कोणती परवानगी लागते, काय गोष्टी आहेत. आणि शाळा म्हणजे नक्की काय, प्री स्कूल वेगळं असतं, प्रायमरी स्कूल वेगळं असतं, सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर तुमचं कॉलेज आलं. तर याच्यामध्ये प्री स्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या 100% त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली. हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका, त्यांनी व्हिडिओ नका लावा त्या गोष्टी, ती गोष्ट आहे का जी गोष्टी मी खात्री केली, ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व परवानग्या देतात. मुळात आता आपण जिथे बसलोय ती इमारत सुद्धा अनधिकृत आहे असं त्यांनी एकंदर सांगितलंय. आणि त्या दुसरी गोष्ट अशी की ही जी इमारत उभी राहिली आहे ती रिझर्वेशनच्या जागेवरती उभी आहे हे बघा. आणि त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी अर्ज केले होते, अमर मिश्रा आणि महेश. 100% ऐकून घ्या, ही जी इमारत आहे या इमारतीबद्दल आपण बोलतो तर महेश विर्ले आणि अमर मिसाळ यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला, कोण, राजेंद्र तुकाराम विर्ले, दत्तात्रय तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ. परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी घ्यायची कोणाकडून, जिल्हा परिषदेकडून, नेरळ विकास प्राधिकरणाकडून, तर आम्हाला ते कागदपत्रे बघितले त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे, आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची, त्याच्यामुळे आपण ते तिथं स्टॉप केलं. विलेज थोडक्यात म्हणजे हजाऱ्यांनी जे तुमच्यावर आरोप केले की पहिला मुद्दा तुम्ही म्हणाले की जो डिस्कवरी रिसॉर्ट आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ 45 लाखाची थकबाकी आहे त्याच्या संदर्भात तुम्ही आरोप बरोबर, आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जवळजवळ त्यांच्याकडनं 20 लाख रुपये वसूल केले, बरोबर. त्यांचा मुद्दा जो बरोबर आहे. आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाही, आम्ही पण बघतो तिथे त्यांची ती कॅपॅसिटी आहे म्हणजे ते करोडो रुपयाचे असतो म्हणजे हे आहे. मग अशा मालकांना तुम्ही का पाठीशी तुम्ही जी गोष्ट बोलताय त्यांच्यावरती आपण 2 वेळा रिटार्ज केला काय मेन म्हणजे पुरावा म्हणजे आज तुम्ही मोगम बोलताय ते आम्हाला तर काल अख्खं म्हणजे रूमवर काहीतरी पुरावा घेऊन यायला पाहिजे, जे पुरावे पाहिजे काही घेऊन आलेलं नाही ते. मी तुम्हाला रिट अर्ज देतो, तुम्हाला पत्रकार आपण लावचे नाही असं नाही, पण आज पत्रकार परिषद तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आरोपाचे खंडन करायचे होते, बरोबर. तर यात तुम्ही मुद्दा ते सगळे लिगली कागदपत्र घेऊन असायला हवे. हे बघा, पत्रकार परिषदेमध्ये जे जे पाहिजे तुम्हाला ते मिळलं. आपली ग्रामपंचायत खोली किताब आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कधी पण जा आणि उघडून असं नाही होणार ना. तसं काय होणार की ज्या कामकाजाच्या वेळेत उलगडायचे त्या वेळेस उघडून तुम्हाला आजच तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायचं होतं तर ते करताना तुम्ही ते पुरावा दाखवायला पाहिजे. हे बघा की पत्रकार तुमच्या प्रत्येक वेळी त्या याच्यासाठी तुमच्या कार्यालयात नाही आपण जेव्हा तुम्हाला परिषदेमध्ये तुम्ही घेऊन यायला पाहिजे होतं. कसं आहे की त्यांनी काय घेतलंय ना काय नाही ती माहित नाही, पण तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचा मी तुम्हाला 100% पुरवतो. आता तुम्ही आज नाही घेतले तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर घेतणार आहे. तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना, तुम्हाला ते ग्रामपंचायत दप्तरातून ते उत्तर पण देतो आणि PDF फाईल पण देतो, तुम्हाला कॉपी पण देतो. आणखी विषय बोलत अजून एक मुद्दा तुम्ही त्याने घेतला की तुम्ही विकासाच्या बाबतीत म्हणताय
तुम्ही चला त्या काळात विकास झाले, पण त्यांचा मेन आरोप असा होता की जे 88 ते तुमच्या इमारती तुमच्या काळात नाही झालेल्या. की महेश विर्लेंनी जे कामं केली विकास कामं, तर त्याच विकास कामामध्ये अनधिकृत काही बांधकामं झाली ती तुमच्या काळातच जास्त झालेली आहे. हा सातपट आरोप आहे. रस्त्याचा तुम्हाला एक सांगतो बघा, हा सातपट आरोप आहे. तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच. या रस्त्यामध्ये स्वतः त्यांनी उपोषण केलेलं नाही, उपोषण केलं. जी अनधिकृत यादी आहे ती पीडब्ल्यूडी पहिल्यांदाच दाखल केली, म्हणजे सर्वांकडे ती आहेच मला वाटतं ती यादी. आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा, आणि आता तुम्ही कम्पेअर करा, याच्यामध्ये तुम्हाला किती इमारती उभे राहिल्या. मुद्दा काय आहे, ते तो वेगळा तो ह्याचा भाग होता. मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे अनधिकृत बांधकाम आहे, उदाहरणार्थ ते गाळे, त्याच्यावरून खूप मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर वाजलं, प्रसार माध्यमातून एकीकडे कार्यसम्राट म्हणून महेश विर्लेंचं नाव होतं. एक अनधिकृत म्हणजे भिंत पाडली त्या बिल्डरची, पाणी साचतं म्हणून. मग हे गाळे पाडण्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेतला? की आपल्याला आम्ही सरसकट त्यांना दिलेल्या नोटिसा, त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल, की जे काय पीडब्ल्यूडीला कळवलंय, असं नाही की आपण यालाच कळवलंय. पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद बघा, हा जो रस्ता आहे हा पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीतला रस्ता आहे. एक सरपंच म्हणून मला गावठाणामध्ये जे अधिकार आहेत ते मी वापरेन, पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत, आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने आपण तरी सुद्धा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आपण ते त्यांच्याकडे गेलो. आता नेरळ विकास प्राधिकरणाने का कारवाई केली नाही त्याचं तुम्ही स्वतःच त्यांना विचारू शकता ती गोष्ट. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.